श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला मी माहेरी आले होते आणि माहेरी येऊन मी निघाले डफळापूरला. तर डफळापूरला कशासाठी निघाले तर चला आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू. तर डफळापूरला मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर छोटंसं झालं आहे, तिकडे मी दर्शन घेण्यासाठी निघाले. खूप दिवसापासून इच्छा होती पण जायचं झालं नाही, म्हणून म्हटलं चला आज जाऊया. तर चला मी, माझी 2 बहिणी आणि माझी भाची असं आम्ही आलो. आणि हे बघायचं श्री स्वामी समर्थांचे मंदिर आहे. तर छोटंसंच आहे मंदिर, खूप छान असं पूर्ण हिरवळ हिरवळ आणि पूर्ण असं गार्डनसारखं आहे. तर इथे बघा, सो पहिल्यांदा आपण पाय वगैरे धुवून घ्यायचं आणि त्याच्या पुढे आपण असं जायचं पुढे मंदिराकडे. तर इथे बघा गवत एवढं छान वाटत होतं की चालायला खूप मस्त असं वाटत होतं, कारण एकदम ग्रीन ग्रीन होतं. तर आम्ही आलो, आपल्या स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. मला तर खूप छान वाटलं, मंदिर खूप मस्त आहे. आणि आम्ही त्याच्याभोवती एक राऊंड मारला, मी आणि आमची भाची आणि आमची बहीण आहे. बघा आमची भाची कशी पुढे 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 पळते. तर ती आत्या कुठे निघाली गे तर मागे येते, कारण आमची मुले तर यायला तयार नव्हते, कारण त्यांना उन्हाचं कुठं जायला नको वाटतं. आम्ही सकाळी 11 वाजता आलो होतो. तर इथं बघा, आणि आतमध्ये बघा तुम्ही बघू शकता किती छान असं सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि असं वाटतं की आपण अक्कलकोटलाच आलो आहोत असं एकदम वाटतं, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि तुम्ही बघू शकता साईडला किती छान असे झाडे वगैरे आहेत. आणि ते मेन म्हणजे संध्याकाळचं खूप छान असं वाटतं, बसायला वगैरे मस्त वाटतं. पण मला टाईम नव्हता, त्याच्यामुळे मी सकाळचं दर्शन घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. घरी यायला निघालं तिथे सिद्धी मॉल होतं, त्याच्यामध्ये आमच्या बहिणीला आणि भाचीला काहीतरी बघायचं होतं. म्हटलं चला बघूया. मग त्यांना काय ड्रेस वगैरे काय पसंत होता त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. तरी बघा आमची भाची कशी पळत पळत जाते आणि चप्पल घेऊन म्हणते चला, तिला कारण खाऊ घ्यायचं म्हणलं की सगळ्यात पुढे. आणि ऊन तर एवढं होतं ना, दुपारचे 11:30 वाजले होते, पण ऊन असं वाटत होते की खूप ऊन, भयानक ऊन चालू आहे, उन्हाळा. तर चला म्हटलं आता उन्हाळ्याचं काय तर थंडगार खाऊ. आणि हे बघा आता कॅमेऱ्यात कशी हाय करते, हाय करते. आणि मी म्हणलं तुला काय खाऊ पाहिजे, तर मला हे पाहिजे ते पाहिजे सांगते. तर चला म्हणलं तिला घेऊ खाऊ. तर आम्ही सगळ्यांना लस्सी आणि तिला आईस्क्रीम आणि खायला तिला घेतलं. आणि आम्ही इथे येऊन उभारलो वडापला. मग थोड्या वेळानं वडाप आलं आणि आम्ही वडापमध्ये बसलो. आणि वडापमध्ये बसून म्हणलं आता चला जाऊ घरी, कारण मुले पण घरी होते आणि मला पण रिटर्न जायचं होतं. म्हणलं चला. तर हे बघा आता मी घरी आले, घरी येऊन पोहोचले आणि येऊन खाणं वगैरे सगळं आवरलं. आणि आता माझी माहेरीहून सासरी जायची तयारी. तर तयारी झाली आणि बघा इथं छोटीशी अशी डमडम आम्ही करून निघालो, कारण माझं माहेरला किती जरी आपल्याला काही जरी दिलं तर कमीच. तर हे बघा सगळे माझ्यासोबत येत आहेत, कारण गहू वगैरे घेऊन मी निघाली होती. गव्हाचं पोतं होतं ते घेऊन निघाले होते. इथं चुलत भाऊ बहीण आणि सखी बहीण सगळे माझ्यासोबत आले होते मला सोडायला, कारण रिटर्न आणि घरी जाणार होती. तर हे बघा इकडं आले घरी. आणि हे बघा सगळे मुलांचं हे दाखव ते दाखव, ह्या खोलीमध्ये खेळ, त्या खोलीमध्ये. मग मी सगळ्यांना चहा बिस्किट काय असेल ते बनवलं, कारण नाश्ता वगैरे बनवायला टाईम नव्हता, कारण संध्याकाळी 6 वाजले होते. आणि त्यांना परत फ्रीज वगैरे घेऊन जायचं होता, कारण माझा मुंबईमधला फ्रीज होता. म्हटलं 2-2 घरी इथे का तिथे, मग तर म्हटलं त्यांना एक देऊ. मग आम्ही माझा मुंबईमधला फ्रीज त्यांना दिला. आणि बघा त्या भाचीला वगैरे भेटले. आणि आता संध्याकाळ झाले, म्हटलं चला जावा लवकर. तर चला बाय.